भीमा नदीचा उगम झाला त्या लोकेशनला चाललो आहे. मंदिराच्या बाजूलाच आहे असं सांगितलं जातं. बघू तिथे गँग, थकेली गँग. इथे भीमा नदी उगमस्थान, पंचगादी मंदिर, डाकणी नीम देवस्थान ट्रस्टी, आदिशस्त्र भीमाशंकर मंदिर आहे. भीमाशंकरच्या इकडे जाताना रोडला लेफ्ट साईडला त्यांनी बॅनर लावला. त्या लेफ्ट साईडला हे मंदिर आहे छोटंसं, मस्त फ्रेश वाटतंय. आणि इथे केलं की ते भीमा नदीचा उगम इथे झाला. भीमाचं शंकरचं युद्ध झालं. मी मारला तेव्हा त्याच्या पत्नी गेली संतीने आणायची. शंकरचा म्हणजे आमचा पत्नीला आमचा विचार शंकर झालं, तुमच्या पत्नीला पहिलं नंतर मारतो. भीमा अधिक शंकर म्हणून माझं भीमा शंकर भीमा नदी. पाच पांडवांनी काय केलेलं आहे, गुप्त बसायला 3-4 कंपले तिथून 2 किलोमीटर अंतर मग त्या पाचान पिंडी. बाबाने आता ते XYZ पर्सन आले होते, त्यांना भीमा नदीचा उगम वगैरे कसा झाला त्याबद्दल सांगत होते. मला त्याबद्दल छोटीशी म्हणजे माहिती भेटली रेकॉर्ड करण्याकरता. आम्ही आलो आहे दर्शनाला, पण भटकंतीच आमचे चालले. हे जरा मंदिर होतं इथे, ह्या मंदिरात गेलो जरा फ्रेश वाटलं. तिथे बघण्यासारख्या 1-2 गोष्टी होत्या. आणि आपले गँग सगळ्यांना भूक लागली. ते एकदा कधी जेवतात आणि घरी कधी जातात असं त्यांना झालं आहे. बरोबर, तुम्ही फिरायला आला त्यामुळे एन्जॉय तर केलं पाहिजे. सो आम्ही आता लास्ट लोकेशन धबधब्यावर चाललो आहे. त्यानंतर जेवणानंतर मग काय जाताना कुठली लोकेशन लागली तर ती कव्हर करणार, नाहीतर आपलं गपचूप घरी. आपल्या बाईक्स पार्क केल्या तिकडे आपण चाललो आहे आता. तिकडे गेल्याच्यानंतर 5 किलोमीटर परत पुढे जाऊन 5 किलोमीटर आतमध्ये धबधबा आहे. टोटल आपल्याला 10 किलोमीटर जायचं. याच्याकडे पुन्हा एकदा आमचा धबधब्याचा प्लॅनसुद्धा कॅन्सल झाला आहे. सो आता गपचूप जेवणाचं कार्य करायचं आणि घरात जायची घरी करायची. आता आपल्याकडे ऑप्शन नाही आणि आता दुसरा प्लॅन करायची इच्छा पण नाही आहे, कारण जेवढे प्लॅन केले आपण तेवढे सगळे प्लॅन कॅन्सल झाले. खूप काही प्लॅन होते पण ते झाले नाही सक्सेसफुल. काही नाही प्लॅन बऱ्यापैकी आम्ही जे जे केले होते ते झाले, पण 100% ते कन्फर्म नाही झाले. फक्त 20-30% ते सक्सेसफुल झाले. त्यामुळे आता जेवायचं आणि गोष्टीवरच दुसरा ऑप्शन आला. मॅडीचं ऑफ रोडिंग चालू आहे. बघू नडते मॅडी 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 नाही बरं आहे रे ऑफ रोडिंग. आणि लेफ्टला ठेव, लेफ्टला ऑफ रोडिंग मॅडीची ऑफ रोडिंग आईच्या गावात. आम्ही धबधब्यावरती गेलो, तिथला सुद्धा प्लॅन कॅन्सल झाला. पण आम्ही त्या लोकेशनला पोचलो तिथे. पण तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला एक काका भेटले. ते काका बोलले, अरे तिथे पाणी तर नाही आहे, तुम्ही जाऊन तर काय करणार. मग आमचा रिटर्न फिरण्याचा प्रयत्न म्हणजे आम्ही रिटर्न फिरण्याचं ठरवलं. मग ते काका बोलले तुम्ही इकडून जाऊ नका, लेफ्ट साईडने जा. लेफ्ट साईडला जो रोड आहे तो तुम्हाला शॉर्टकटने घेऊन येईल. पण ॲक्च्युली असा विषय झाला, प्रॉपर ऑफ रोडिंग बाईक राईड झाली. आणि माहिती नाही मॅडी ऑफ रोडिंगसाठी आहे की नाही, मे बी नाही आहे. पण मॅडी टफ फाईट दिली. मॅडी भिडली ऑफ रोडिंगला. मनामध्ये भीती तर होतीच ऑफ रोडिंग करेल की नाही, कारण रस्ता खूप डेंजर होता. सो आता तिला थोडं एका ठिकाणी थांबवलं आहे, चांगल्या रोडला आता थांबवलं आहे. ते आता स्वतःला कूल करते. कूल झाले की आपण आपल्या रूटने. पण
परत कधी असं ऐकून यायला नको. आपली मॅडी आणि लुसिफरने चांगली साथ दिली. थोडी कुतत होती. स्प्लेंडर सुद्धा व्यवस्थित आली का माहिती नाही. ड्रीम युगा हार मानली, पण आपली मॅडी वन साइड एकटी भिडत होती. जरा भारी वाटलं तिच्या सोबत ऑफ रोडिंग करताना. मला एवढी भीती वाटत होती ना, भेंडे हृदयाला लागत होतं. तिच्या जे दगडावरनं ती जेव्हा जात होती त्यावेळेला दगडामधून जो आवाज येत होता ना, हे ऐकून खूप म्हणजे असं हृदयाला लागत होतं. ते टायर ब्लॅक होते, पूर्ण मातेरे होऊन गेले. सगळ्यांची ऑफ रोडिंग झाली. आजपर्यंत एक वेगळाच अनुभव आला. तर आता म्हणून परत चाललोय आपली लुसिफर. बिचारा आज तुझा ॲक्सिडेंट झाला, पण थोडी तू इंजर्ड झाली. थोडं वाईट तर आहे, पण मला हा पार्ट तुझा चेंजेस करायचा होता. त्यामुळे एवढं काही मला बॅड फील वाटत नाही तुझ्याबद्दल. त्यामुळे तो आपण पार्ट तुझा लवकरच चेंज करू आणि तुला परत आपण रायडिंगला बाहेर काढू. नाही, आपण रायडिंगला तुला बाहेर काढतोच, पण जाऊ दे तो विषय. तू पण माझा जीव आहेस, मॅडी पण माझा जीव आहे. बाकी मॅडी आणि लुसिफर निघाले. आता आपण मॅडीवर बसून निघतोय. येस, मॅडीच प्रॉब्लेम. मॅडी नाही, लुसिफर वन साईड भेटते ते बघा. एवढे ऑफ रोडिंग केलं, आता वन साईड स्पीडमध्ये गेले. तर डेंजर ऑफ रोडिंगमधनं बाहेर पडलो. हा इकडे भीमाशंकरला होतो आणि हा इकडे रोड पुण्याला. हे आता पुण्या साईडने बस आले. आणि लास्ट टाइम आपण इथे जेवायला थांबलो होतो. जेवण बादशाह होतं म्हणून आम्ही आता इथे जेवायला थांबलो आहे. पण गर्दी खूप आहे. वेटिंग तर आहे. काका बोलत 10-15 मिनटं थांबा, कारण आम्ही चाललो होतो दुसऱ्या हॉटेलला. चला वेटिंग करायचं ठरलं आहे. आज अक्कोला मी आज इज्जत जास्त दिली नाही भावाला, कारण तो त्याच्या आज जिवलग भावासोबत आहे. त्यामुळं तो नसेल तेव्हा आपल्याला इज्जत खूप असते, पण आपण त्याला आज प्रायव्हसी दिली. त्यामुळं 10-15 मिनिटं तर मला माहिती, तू अर्धा एक तास काढेल. मला माहिती अरे गेलो आपण गेलो तर गुरुला मला सांग ना सुट्टी टाक. तिकडे पण टाइम. गुरुला सांग सुट्टी टाक. गुरुला सांग सुट्टी टाक. नाही तू सुट्टी नाही टाकणार आहे. मला माहिती तू सुट्टी नाही टाकणार. कंपल्सरी जावं लागतं रे. बघितलं भावासाठी मी काय बोललो आता, जीवलग म्हणून तो त्याला 10 मिनटं थांबायला, म्हणजे त्याला कामाला जायचं 7 वाजता. त्याला कामाला जाण्यासाठी हा मला कन्व्हिन्स करतोय की आपण दुसऱ्या हॉटेलला जाऊया. मला जायला काही हरकत नाही, पण इथलं लास्ट टाइम जेवण घेतलं होतं ते क्वालिटी होतं जेवण. त्यामुळे आपण एकदा इथं खाऊ शकतो. परत दुसरीकडे कुठे गेलं तर जेवण कसं असेल सांगू शकत नाही. आणि आपल्या परत्याला कसं द्यायचं आता रिटर्न? हँड ग्लोव्ज, क्वालिटी हँड ग्लोव्ज परतेच आहेत. आईच्या गावात क्वालिटी दाखव. त्याच्यातून फाटून हे लागलं. इथं खूप वेटिंग आहे, त्यामुळे आता दुसऱ्या हॉटेलला जावं लागतंय. त्या हॉटेल नितीनचा प्लॅन कॅन्सल होतोय, कारण इथे बराच वेळ लागेल. त्यामुळे आपण आता दुसऱ्या हॉटेलला जाऊया. इथे हॉटेल राधे म्हणून आहे, तिथे आम्ही आता खायला थांबलो आहे. आय होप इथे वेटिंग नसेल. वेटिंग असले खूप वेळ जाईल, कारण गुरुला पण कामाला जायचं आहे. आणि हे राधे शुद्ध शाकाहारी. आणि हे आपले लुसिफरचे रायडर काय आलं, क्या हुआ? रायडर थकता नाही. दर्द होता. आता हॉटेल राधेमध्ये आता इथे पंजाबीमध्ये मागवलेले ते खाऊन डायरेक्ट घरी जायचं प्लॅन नाही आहे. कंटाळा तर आला. सकाळी जे 5-6 तास घालवलेले आहेत यायला, त्याच्यापेक्षा आता 3 तासात जाण्याचा प्रयत्न करू. वेळ चुकामुक न होता आपापल्या मार्गाने निघू. फक्त लोकेशन आपण एकमेकाला सेंड करू. खूप प्रचंड लागेल जेवणावर तापून आलो. फायनली हॉटेल राधेश्यामला पंजाबी डिश मागवली होती. आम्ही सर्व आता पोटभर जेवलेलं आहे. आता आपापल्या दिशेने सर्व निघतोय आम्ही. आता ज्यांना पुढे जायचं ते पुढे जातील. फक्त त्यांना सांगितलं आहे की तुम्ही लोकेशन सोडा, ॲटलिस्ट आम्हाला कळेल की तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात म्हणून. कारण आता एकमेकाला थांबण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही व्यवस्थित घरी जा, कारण एकमेकाला थांबण्यात खूप वेळ जातो. त्यापेक्षा 7 वाजे किंवा 7:30-8 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.
मेन रोडने आम्ही एका लोकेशनला आलो आहे. भारी व्ह्यू आहे. हे पुढे धरण आहे, टिंबे धरण या धरणाचं नाव आहे. आणि इथून जो व्ह्यू दिसतोय एक नंबर. आपण लास्ट टाइम गेलो तर या धरणाच्या बाजूने भीमाशंकरला गेलो होतो, त्याच्या ऑपोजिट साईडने. आणि हा तो त्याच साईडला जे लोकेशन आहे तिथे आमचं ॲक्सिडेंट झाला होता, छोटासा. जाताना हा तर हा दुसरा रोड आहे, पण हा रोड त्या रोडपेक्षा जरा भाष्य आहे. म्हणजे सुटसुटीत आहे, ट्रॅफिक नाही काय नाही, आणि रस्ते एकदम क्लीन आहेत, चाकाचक. खाल्ला का? हो, राऊंड खूप मारला. हा एकदम आता सरळ आहे, त्यामुळे डिस्टन्स कमी वाटतं. आणि 107 किलोमीटर सांगितलं, त्यामुळे मजा येते या रूटला. नेक्स्ट टाइम हा रूट ट्राय करूया ना. मित्रांकडून आम्हाला असं कळलं की हे लोकेशन कोणतं आहे सर? हा हे डिंबा धरण. एक मिनिट, डिंबा धरण आपण दाखवूया. हा हे डिंबा धरण. डिंबा धरण हे आम्ही मागाशीच सांगितलं. हा खेड तालुक्यातून गेलो होतो, वाडा या गावामधून. आणि आता आहे अंबव तालुक्यामध्ये. अंबव तालुक्यातून आता आम्ही बाहेर पडतोय पुण्यामध्ये. ओके ओके, चलो. मस्त. आणि न्यूज आम्ही दिल्याबद्दल मगाशी धन्यवाद. जो डॅम बघितला तो दुसरा डॅम आहे. त्या डॅमचं नाव अद्याप मला अजून काय कळलं नाही. गुगल गेल्यावर घरी गेल्यावर आम्हाला नक्कीच कळवा. भेटलं की तुम्हाला कळवतं. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. हाय, गुड इव्हिनिंग. तेव्हा 6 आम्ही जेवण झाल्यानंतर कंटिन्यू प्रवास चालू आहे. जेवण तर लेट झालं, त्यानंतर इतकी, आणि जेवण आम्ही खूप जेवलो, त्यामुळे इतकी झोप आले ना. गाडी चालवताना पण झोप येते. ठीक आहे, आता ती एकच गोष्ट कंट्रोल करू शकते, ती म्हणजे चहा. ती पिण्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे. इथून राईट साईडला पुण्याला जायचा रोड आहे. इथून पुणे 66 किलोमीटर आहे काहीतरी, पण जेवण जास्त झालं, झोप प्रचंड आले. जोश जोश गलपाटला. आणि कसं वाटतंय ट्रॅव्हलिंग? ए साई, शिवनेरी किल्ला बघितलास का? 40 किलोमीटर आता 22 आहे. मागून 22 किलोमीटर जवळ आहे. जवळ आहे. हे बघा, थकेले काय. मी शिवनेरीला शोध होतो, मला जवळ होतं. इथून 22 आहे. कसं वाटतंय? काय वाटतं? येऊ ये. हा? मी इकडे येणार नाही. का बरं? माझं मन शांत झालं, तृप्त झालं मी. हे आता आमचा चहा आलाय. झोप उडवायचं काम एकच गोष्ट करू शकते, ते म्हणजे चहा. चाकणपासून काही अंतरावर आहोत आणि तिथून पुणे आहे. पुण्यातून काहीतरी 50 किलोमीटर आहे. पण गाडी चालवून हालत बेकार झाली, कारण आम्ही दुसऱ्या रूटने आलो, नवीन रूट. आणि तो एकदम स्ट्रेट आहे. स्ट्रेट गाडी चालवायचं म्हटलं तर झोप पण खूप येते. आणि ड्रायव्हिंग करणारे आणि बॅक सीटवर बसणारे दोघंही कंटाळले. खूप कंटाळा आला. एकदा हायवे लागला की जी एनर्जी आहे ती वेगळीच असते. घरी पोहोचली आणि आमचे शेवटची गाडी आलेली आहे. आवाज चांगला होतं, पण हा रूट कसा काय आला माहिती नाही. आणि रूट चांगला आहे, त्यात काही डाऊट नाही, ट्रॅफिक वगैरे काहीच नाही. पण स्ट्रेट रोड असल्यामुळे झोपसुद्धा खूप येते आणि असं बॉडीची ॲक्टिव्हिटी काय होत नाही. त्यामुळे स्ट्रेट ॲक्सिलेटर ओढा आणि गाडी सरळ होते, त्यामुळे बॉडी खूप पेन करते. बघू आता थोडंसं अंतर कवर करायचं फ्रेश होऊन. सव्वा 12 वाजलेच, घरी आलो आहे. भीमाशंकरची ट्रिप आम्हाला खूप महागात पडली. जे प्लॅन केलं होतं ते काही झालंच नाही, पण नको त्या ॲक्टिव्हिटी झाल्या. जसे की ये देख रहे हो आप, ये सब हिसाब किताब है सबका. बेकार हालत झाली. सकाळी 4:30ला बाहेर पडलो होतो, आता 11:30ला घरी आलो. आता 12:15 वाजले. आता थोडं रिलॅक्स झालं, मस्त झोप आले. पण शेवटचे जे व्हिडिओ आपण शूट केला होता, त्यानंतर दुसरं शॉट घेण्याचा चान्सच भेटला नाही. कारण त्यानंतर असे सीन क्रिएट झाले अनबिलिव्हेबल. त्यामुळे आम्ही येणार होतो 9 वाजता घरी, पण आम्हाला लागले
वाजले 11:30 म्हणजे 12 वाजून फ्रेश म्हणजे 3 तास आमचे एक्स्ट्रा गेले. आम्ही बरोबर तिकडून 5 कितीला निघालो होतो? 4ला आम्ही निघालो होतो. 7-7:30ला पुण्यात आम्ही पोचायला पाहिजे होतो. त्या हिशोबाने आम्ही निघालो. पण आम्ही लास्ट चाकण एरियामध्ये आलो नाही. तिथपासून काही अशा गोष्टी घडल्याच्या सांगू शकत नाही. बट अनबिलिव्हेबल होत्या. आजचा दिवस आमचा नव्हता. फक्त आजचा दिवस टाइमपास करण्यापुरता होता. काय रे स्मित, बरोबर ना? काय केलं सर ॲक्टिव्हिटी? अरे आपण एवढं रनिंग आज केलं आहे, एवढी गाडी चालवली ना, एवढ्या वेळेत या वेळेत आपण कर्नाटकाला पोहोचलो असतो. सकाळी 4:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आपण मॅडीचा जीव घेतलेला आहे, जीव. सर्वाला कारणीभूत हे आहे. तूच उद्या परत येते तुला भेटायला. व्लॉगमध्ये नाही तुला घेणार, कारण हा व्लॉग इथंच संपतोय. आता कॅपॅसिटी नाही आहे, त्यामुळे कॅपॅसिटी नाही म्हणजे बोलण्यासारखंच नाही या विषयावरती. विषय डेंजर आहे. त्यामुळे हा व्लॉग अर्धवट होता असं म्हटलं तरी चालेल, पूर्ण. कारण मधले शॉर्टच काही नव्हते. काय झालं पुढे इव्हिनिंग नंतर फक्त एवढंच तिथे सांगण्यासारखं सीन नाही आहे, त्यामुळे स्किप केलेलं बरं. बाय, गुड नाईट. हा व्लॉग इथपर्यंत होता.